अबोली या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागामध्ये अबोली त्या बहुरूप्याचे फोटो पाहत असते. काही धागादोरा मिळतोय का हे पाहत असताना अचानक मागून बहुरूपी येऊन उभा राहतो आणि अबोली, मी जिवंत आहे, अबोली मी परत आलोय असं म्हणत अबोलीला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो. अबोली मागे वळून पाहते तर मागे कोणी नसतं. मग घाबरलेली अबोली आता बाहेरच्या दिशेने धावत पळत येते, पण अंगणामध्ये म्हणजे पूर्ण त्या ह्याच्यामध्ये चाळीमध्ये कोणीच नसतं. अबोली अधिकच घाबरते. कोण आहे का, कोण आहे का असं म्हणत अबोली इकडे तिकडे सैरावैरा पळायला लागते, पण चाळीच्या अंगणामध्ये कुणीही नसतं. अबोलीला प्रश्न पडतो, असं कसं होऊ शकेल? अख्ख्या चाळीमध्ये कुणीच नाही. तिला काहीच कळत नाही. मग अबोली इकडे तिकडे वेड्यासारखी धावायला लागते. मदत करा, मदत करा असं म्हणत चाळीच्या दारापर्यंत येते, पण अबोलीची मदत करायला कोणीच नसतं. अबोली घाबरते. तिथे पण तुला बहुरूप्याचा आवाज ऐकू येतो, अबोली मी आलोय, अबोली मी आलोय. आणि त्याच वेळेला अबोली घाबरलेली असताना अंकुश येतो आणि आता तिला पकडतो. अबोली काय झालं, अबोली काय झालं म्हणत तिला मिठीत घेतो. अबोली म्हणते, सर सर तो परत आलाय. आणि ती बेशुद्ध पडते. बेशुद्ध पडल्यावरती आता मात्र अंकुश अबोलीला उचलतो आणि घरात आणतो. घरात आणून तिच्या तोंडावरती पाणी शिंपडतो आणि म्हणतो, अबोली उठ ना, अबोली उठ ना असं म्हणत तो अबोलीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. अबोली म्हणते, सर तो बहुरूपी परत आलाय, तो मला मारायला आलाय, मला खूप भीती वाटते सर असं म्हणत अबोली अंकुशला बिलगते. अंकुश म्हणतो, अबोली कुठे आहे कोण, तुझा हा भास आहे फक्त. यावरती अबोली म्हणते, नाही सर, नाही सर तो परत आलाय असं म्हणत अबोली आता सांगत असते. आजी म्हणते, गो अबोले तुला खरंच भास झाला. अबोली म्हणते, सर चाळीमध्ये कुणीच नव्हतं मी बाहेर पडले तेव्हा. आजी म्हणते, अगं आम्ही सगळे आहोत ना, ते बाहेर प्रोग्राम आहे ना देवाच्या इकडे, तिकडे गेलो होतो आम्ही, पण तिकडेच गेलो होतो म्हणून चाळीत कोण नव्हतं. तू का बरं सगळी एवढी घाबरलेली आहेस असं म्हणत सगळेजण अबोलीला समजवतात. अंकुश म्हणतो, अबोली हा तुझा भास आहे, बरेच दिवस तुझ्या डोक्यामध्ये बरंच काय काय चालू आहे की नाही, त्यामुळे तुला ह्या गोष्टीचा भास होतोय. तू ही गोष्ट विचार करणं सोडून दे आणि आता निवांतपणे झोप असं म्हणत अंकुश अबोलीला शांतपणे झोपण्यासाठी सांगत असतो. अबोली झोपी जाते. मग अंकुश लाईट्स ऑफ करून बाहेर येतो. आजी म्हणते, अंकुशा या सगळ्यामध्ये तुझाच दोष आहे. अंकुश म्हणतो, आजी मी केलंय तरी काय? आजी म्हणते, गो अंकुश तुला समजतंय का, बायलीसोबत लग्नाला किती दिवस झाले? तुला माहिती आहे आपली हिस्ट्री, तुझे आजोबा आणि तुझा बाबा तुझ्यापेक्षा जाम रोमॅन्टिक. लग्न झाल्यावरती तुझ्या आजोबांनी 1 वर्षाच्या आतमध्ये तुझ्या बाबाला माझ्या मांडीत खेळवलं, तेच तुझ्या बाबाचं. अंकुश म्हणतो, हे बघ मला न फॅमिली हिस्ट्री ऐकू नको, तुला काय बोलायचंय ते बोल की. आजी म्हणते, अरे आता मला नातवंड किंवा पतवंडी काहीतरी एक पाहिजे, जेणेकरून मला आता या घरामध्ये जरा विरंगुळा तरी. तुझं काय चाललंय, तुला कळतच नाहीये की अबोलीला काय हवं ते. तू हा असा जातोस ऑफिसला, तिला वेळ पण देत नाहीस, त्यामुळे अबोलीची अवस्था अशी झाली, तुला कळतच नाहीये ना असं म्हणत ती अंकुशला अबोलीची जवळ कर, तिला वेळ दे आणि लवकरात लवकर पतवंड माझ्या मांडीवरती दे असं सांगत असते. तोपर्यंत अबोलीला जाग येते आणि अचानक वाऱ्याची झुळूक येते. अबोली घाबरते. सर सर असं म्हणत अबोली आवाज देते. अंकुश आवाज ऐकतो आणि धावत पळत अबोलीच्या दिशेने येतो आणि म्हणतो, अबोली काय झालं, अबोली काय झालं? अबोली म्हणते, सर मला खूप भीती वाटते. अंकुश अबोलीला मिठी मारतो आणि म्हणतो, हे बघ तुझ्यानं मनामध्ये अति काहीतरी चाललंय, तुझ्या मनात असलेले हे सगळे खेळ आहेत, तू नको बरं स्वतःला त्रास करून घेऊ. अगं कसं आहे ना, तुला ना बहुरूप्याने खूप त्रास दिला ॲक्च्युली, या सगळ्यामुळे तुझ्या मनात भीती बसले, पण या सगळ्यावरती आजीने मला एक उपाय सांगितलेला आहे. अबोली म्हणते, सर काय? अंकुश सांगतो, आजीला आता नातवंड किंवा पतवंड तिच्या मांडीत खेळायला पाहिजे, बघ बाबा तुला जमतंय का असं म्हणत अंकुश आता अबोलीला रिक्वेस्ट करतो. अबोली म्हणते, सर नको ना, म्हणजे इतक्यात नको. त्यावरती अंकुश म्हणतो, इतक्यात नको का, इतक्यात नको, काय झालंय काय तुला? अबोली म्हणते, सर शार्दूल आहे की. अंकुश म्हणतो, अगं माझं शार्दूल सोबत पण बोलणं झालंय, मी शार्दूलला विचारलं की तुला काय पाहिजे, बहीण हवे की भाऊ हवे, तर तो मला म्हटला की दादा तुला काय पाहिजे, तर मी त्याला म्हटलं की मला एक छोटीशी बहीण, म्हणजे तुला बहीण एक आणायची किंवा क्यूटशी एक मुलगी हवी आहे, तर त्याला सुद्धा क्यूटशी एक बहीणच हवी आहे. मग काय अबोली, करायचा का आपण विचार असं म्हणत अंकुश अबोलीला आता जवळ घेतो. अबोली म्हणते, सर काहीही बोलताय तुम्ही. अंकुश म्हणतो, अगं काहीही नाही, मी खरं तेच सांगतोय अबोली तुला असं म्हणत अंकुश अबोलीला जवळ घेतो आणि म्हणतो, काय मग आणायचं की नाही आजीसाठी पतवंड असं म्हणत तो तिला मिठीत घेतो. अबोलीला असते आणि त्याच वेळेला अंकुशच्या फोनची रिंग वाजते. अंकुश म्हणतो, क्रिशचा फोन आहे आणि अंकुश तो फोन घेतो आणि क्रिश म्हणतो, सर मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? अंकुश म्हणतो, नाही नाही बोल तरी.
क्रिश म्हणतो, सर एक खूप महत्त्वाची केस आहे, तुम्ही इथे असणं खूप आवश्यक आहे, तुम्ही येताय का ताबडतोब? याच्यावरती अंकुश म्हणतो, हो क्रिश मी येतो आहे असं म्हणत आता इकडे क्रिशला भेटायला अंकुश निघतो. अबोली सांगत असते, सर नका ना जाऊ तुम्ही, सर प्लीज नका ना जाऊ तुम्ही. पण अंकुश म्हणतो, हे बघ अबोली मला जावं लागेल, तू मी सांगितलेल्या गोष्टीचा विचार कर ना, मी जी गोष्ट सांगितले ती गोष्ट बघ तरी एकदा, विचार कर, आजीला नातवंड पतवंड काही द्यायचं का? असं म्हणत अंकुश आता अबोलीची कळी खुलवतो आणि निघून जातो. दुसऱ्या दिवशी अबोली आता किचनमध्ये काम करत असते. किचनमध्ये काम करत असताना अचानक तिच्या मोबाईलची रिंग वाजते. मोबाईलची रिंग वाजल्यावरती अबोली फोन घेते. 2-3 वेळेला मिस कॉल असतात. तिसऱ्या वेळेला कॉल येतो. अबोली मॅडम तुम्हाला लोन हवे का? अबोली म्हणते, नाही नाही मला कोणत्याही प्रकारचं लोन नको आहे. अबोली फोन ठेवते. पुन्हा कॉल येतो. पुन्हा लोनसाठी कॉल येत असतो. अबोली तो फोन पुन्हा कट करते. तेवढ्यात बाहेरून तिला आवाज येत असतो की तुम्ही मला का त्रास देताय? शार्दूलचा आवाज ऐकून अबोली बाहेर येते. कोण शार्दूलला त्रास देते पाहण्यासाठी. तर मुलं त्याला चिडवत असतात की तुझा दादा तुला सोडून गेला, हा तर इथे आहे तो अंकुश दादा आहे. त्यावरती शार्दूल सांगत असतो, नाही तो माझा डॅडाचा आहे जो आता पोलीस झालेला आहे. अबोली हे सगळं ऐकते आणि आता शार्दूलच्या बचावात येते आणि म्हणते, हे बघा तुम्ही ना त्याला उगाच त्रास देऊ नका, जा बरं शार्दूल बाळा तू आत खेळ, आणि हे बघ तो तुझा डॅडाचा आहे, तुला माहिती आहे की नाही? मला पण माहिती आहे. असं म्हणत अबोली आता त्याला आत जायला सांगते. आता शार्दूल आत गेल्यावरती अबोली म्हणते, काय रे तुम्ही सगळेजण मोठे आहात ना, तो लहान आहे की नाही, आणि त्याची आई पण त्याला आत्ताच सोडून गेले की नाही, मग आपण त्याला जवळ करायला पाहिजे, आपण त्याला समजवायला पाहिजे, तुम्ही त्याला का बरं सगळे त्रास देताय? नाही ना देणार पुन्हा त्याला त्रास? यावरती मुलं म्हणतात, सॉरी अबोली ताई, म्हणजे आम्ही त्याला आता पुन्हा त्रास देणार नाही. असं म्हणत आता ते अबोलीची माफी मागतात. अबोलीने मुलांचं मन जिंकून शार्दूलला त्या सगळ्यांच्या तावडीतून वाचवलेलं असतं. मग आता शार्दूल त्या मुलांच्या सोबत खेळायला लागतो. आता छानपैकी अबोलीने त्या मुलांची गट्टी जमवलेली असते आणि मुलं शार्दूल सोबत खेळायला लागतात. अबोली पुन्हा रूममध्ये येते. रूममध्ये येऊन आपलं अर्धवट राहिलेलं जेवण बनवण्यासाठी लागते. तर तिचा मोबाईल पुन्हा वाजतो. पुन्हा ती मोबाईल उचलते. पाहते तर काय 200 मिस कॉल. म्हणजे अबोली ज्या वेळेला त्या मुलांसोबत बाहेर बोलत असते तेव्हा अबोलीच्या मोबाईलवरती 200 मिस कॉल आलेले असतात. अबोली हदरते. काय करावं तिला कळत नाही. पुन्हा एकदा मोबाईल वाजतो. अबोली फोन उचलते. अबोली मी परत आलोय, अबोली मी परत आलोय. हा बहुरूपाचा आवाज तिच्या कानात घुमतच असतो. आता हा भास होतोय की हे सत्य आहे. अबोलीला स्वतःलाच काहीच कळत नसतं आणि अबोली भांबावून जाते आणि मोबाईल खाली टाकून देते. तेवढ्यात कुकरची शिट्टी पण वाजते. अबोली अधिकच घाबरते आणि तिचा आता विचाराचा गुंतागुंत वाढत असते. त्याच वेळेला अंकुश तिला फोन करून सांगतो, अबोली मी आज लवकर येत आहे, आपण एक काम करूया का, आपण डिनरसाठी बाहेर जाऊया का, तू छानपैकी तयार होऊन बस, मी तुला न्यायला येतो. आता मात्र अबोलीला फ्रेश करण्यासाठी किंवा अबोलीच्या मनामधून हे बहुरूपाचं खूळ काढण्यासाठी अंकुश तिला बाहेर घेऊन चाललेला असतो, म्हणजे डिनर डेटसाठीच. अबोली म्हणते, ठीक आहे सर मी तयार होऊन राहते. अबोली तयार होऊन राहते. मग अंकुश लवकरच येतो आणि दोघं जण डिनर डेटसाठी बाहेर जायला निघतात. अबोली आणि अंकुश डिनर डेटसाठी आल्यावरती अंकुश म्हणतो, अबोली मी 2च मिनिटामध्ये आलो. असं म्हणत अंकुश बाहेर पडतो. अबोली म्हणते, सर सर कुठे चाललात तुम्ही? अंकुश म्हणतो, 2 मिनिटं थांब, मला थोडासा वेळ दे, मी आलोच. मग आता अबोली मेनू कार्ड चेक करत असताना आता सूप घेऊन वेटर येतो. पण वेटर जो येतो त्याचा हात पूर्णपणे भाजलेला असतो. त्याच्या हाताला पूर्णपणे भाजल्याचे निशाण असतात. अबोली तो हात पाहते आणि ताबडतोब वरती पाहते तर तो तिला बहुरूपी दिसतो. बहुरूपी सांगत असतो, अबोली मॅडम काय ऑर्डर आहे तुमची अजून? आता मात्र इकडे अबोली घाबरते. अबोली त्याच्याकडे पाहतच बसते. आता हे सगळं अबोलीच्या मनाचे खेळ आहेत की बहुरूपी परत आलाय आणि बहुरूपाला तर अंकुशने जाळलेलं असतं, अंकुशने अंत्यविधी केलेले असतात. मग हा सगळा ड्रामा काय क्रिएट होतोय? अबोलीला तो दिसतोय की अबोलीच्या मनाचे खेळ आहेत. नक्की मालिकेमध्ये ही गुंतागुंत वाढत चालली आणि सत्य काय आहे हे मात्र येणाऱ्या काही भागातच कळणार आहे.